नमस्कार. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत बल्लारपूरची. भारताच्या अगदी मध्यभागी वसलेले एक शहर, ज्याचं नशीब ठरवलं ते जमिनीवरच्या माणसांनी नाही, तर जमिनीखाली दडलेल्या एका खजिन्याने. तर या शहराची गोष्ट सुरू होते एका दंतकथेपासून. जेव्हा इथे उद्योग नव्हते, खाणी नव्हत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे. ही कथा आहे गोंड राजा खांडक्या बल्लाळ शाह यांची. म्हणतात की राजाला एक असाध्य आजार जडला होता. संपूर्ण शरीर गळवांनी भरलं होतं. अशा परिस्थितीत सगळे सोडून गेले, पण त्यांची पत्नी राणी हिरतलनी यांनी मात्र त्यांची साथ कधीच सोडली नाही. आणि मग एके दिवशी शिकारीला गेले असताना राजाला एक पाण्याचा झरा सापडला. आणि काय आश्चर्य, त्या पाण्याने त्यांचं दुखणं जवळजवळ रात्रभरात बरं झालं. जिथे तो चमत्कार घडला तिथेच पुढे बल्लारपूर शहराचा पाया रचला गेला. पण जर या भूमीचा खरा खजिना हा चमत्कार नव्हता, तर काहीतरी वेगळंच होतं, जे खूप खोलवर दडलेलं होतं. तर या एका दंतकथेनं शहराला जन्म दिला, पण एका दुसऱ्या शोधानं त्याचं भविष्यच बदलून टाकलं. तर मग पाहूया या प्राचीन राजधानीचं नशीब एका भूवैज्ञानिक शोधामुळे कसं पालटलं. आज जिथे किल्ल्याच्या ढासळणाऱ्या भिंती आहेत, त्याच जमिनीखाली एका नव्या शक्तीचा उदय होत होता. एकेकाळची गोंड राजांची राजधानी आता कोळसा आणि लाकडासाठी ओळखलं जाणारं एक औद्योगिक केंद्र बनत होती. हे काही एका रात्रीत घडलं नाही. याची सुरुवात झाली 1871 मध्ये, जेव्हा पहिल्यांदा कोळशाचे साठे सापडले. आणि मग 1907 मध्ये जेव्हा रेल्वे बल्लारपूरला पोहोचली, तेव्हा तर या भागाचा चेहरा मोहराच बदलून गेला. आणि या सगळ्या मेहनतीचं फळ काय मिळालं? तर तब्बल 2000 दशलक्ष टन कोळशाचा अंदाजित साठा. कल्पना करा, किती प्रचंड साठा असेल हा. पण ही गोष्ट फक्त बल्लारपूरपुरती मर्यादित नाहीये. खरं तर हे एका मोठ्या भूवैज्ञानिक पुस्तकातलं फक्त एक पान आहे. बल्लारपूर म्हणजे राज्यभर पसरलेल्या एका मोठ्या भूवैज्ञानिक कोड्याचा केवळ एक छोटासा तुकडा आहे. बल्लारपूर तर एक झलक आहे. संपूर्ण विदर्भ पट्टा हा असाच खनिजांनी भरलेला आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली ही सगळी नावं म्हणजे जणू ऊर्जेची आणि खनिजांची केंद्र आहेत. आणि गंमत म्हणजे महाराष्ट्र काही विशिष्ट खनिजांमध्ये तर देशात महासत्ता आहे. देशातल्या एकूण मॅंगनीज साठ्यांपैकी तब्बल 40% साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. आणि बॉक्साईटच्या बाबतीत हा आकडा 24% आहे. तर मग प्रश्न पडतो की एवढी सगळी संपत्ती जमिनीखाली आली तरी कशी? यामागे एक खूप रंजक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला म्हणतात मेटामॉर्फिझम, म्हणजेच रूपांतरण. सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाची एक प्रकारची भट्टीच समजा. लाखो वर्षांपूर्वी जमिनीखालील प्रचंड उष्णता आणि दाबामुळे इथल्या सामान्य खडकांचं रूपांतर मौल्यवान खनिजांमध्ये झालं. आणि या प्रचंड दाब आणि उष्णतेच्या भट्टीतून काही खास खनिजे तयार झाली, जसं की ब्रॉनाइट, जेकोब्साइट. ही नावं थोडी अवघड वाटतील, पण हीच या प्रदेशाच्या खनिज संपत्तीची मूळ ओळख आहे. तर मग ह्या सगळ्या भूगर्भातल्या घडामोडींचा आजच्या अर्थव्यवस्थेशी काय संबंध आहे? चला ते पाहूया. हा आकडा ऐकून थक्क व्हायला होईल. तब्बल 11,534 कोटी रुपये. हे फक्त 2020-21 या एका आर्थिक वर्षात महाराष्ट्रात काढलेल्या खनिजांचं एकूण मूल्य आहे. आणि या प्रचंड रकमेतला सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल? अर्थात कोळशाचा. ज्या कोळशाने बल्लारपूरचं नशीब बदललं, तोच कोळसा आजही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. एकूण खनिज मूल्यांपैकी जवळपास 80% वाटा एकट्या कोळशाचा आहे. राजाच्या एका चमत्कारिक इलाजापासून ते आजच्या औद्योगिक शक्तीपर्यंत बल्लारपूरची ही गोष्ट आपल्याला एक विचार करायला लावते की कधीकधी सगळ्यात मोठा वारसा हा जमिनीवर नाही, तर जमिनीखाली दडलेला असतो. कोण जाणे, आपल्याही पायाखाली अशीच एखादी विलक्षण कहाणी दडली असेल.